आणि आता सुपरफास्ट 15 मधून घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। मुंबईत आज एका मोठ्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश होणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत सोहळ्याचं आयोजन। ठाकरे गटातील मोठा नेता भाजपच्या वाटेवर। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारांची यादी आज जाहीर होणार। मुंबईतील पक्ष कार्यालयातून सायंकाळी 4 वाजता उमेदवारांची अधिकृत घोषणा होणार। मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांमध्ये वर्षा निवासस्थानी काल रात्री उशिरा 2 तास बैठक। छत्रपती संभाजीनगर आणि रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर चर्चा झाल्याची माहिती। शंभूराज देसाई, उदय सामंत, श्रीकांत शिंदेंसह मराठा नेते विनोद पाटीलही उपस्थित। 8 ते 10 दिवसात अनेक मोठे नेते महायुतीत प्रवेश करतील। मंत्री गिरीश महाजन यांचं सूचक विधान, तर संजय निरुपम आमच्या मित्रपक्षात येण्यास इच्छुक, महाजनांची माहिती। निलेश लंकेंकडून आमदारकीचा राजीनामा, तर शरद पवार गटातून दक्षिण अहमदनगरमधून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे। आमदारकीसाठी संघर्ष केला, आता खासदारकीसाठी करायचंय, कार्यकर्त्यांसमोर बोलताना निलेश लंके भाऊक। बारामतीचा तिढा सुटला, शिवतारे हर्षवर्धन पाटलांचे सूर बदलले। फडणवीसांच्या भेटीनंतर हर्षवर्धन पाटील अजितदादांचं काम करायला तयार। महायुतीचा धर्म पाळा, मतभेद विसरून नव्या उमेदीने कामाला लागा। बारामतीची जागा जास्तीत जास्त मताधिक्यानं निवडून आणा, फडणवीसांचे आदेश, हर्षवर्धन पाटलांची माहिती। राज्यातील 5 जागांवर काँग्रेस अजूनही ठाम। सांगली, भिवंडी, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबई या जागेवर तोडगा न निघाल्यास मैत्रीपूर्ण लढतीसाठी काँग्रेस तयार। काँग्रेस नेत्यांच्या अंतर्गत बैठकीत निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती। जळगावात आज अजित पवार गटाचा मेळावा। जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचं आयोजन। भाजप उमेदवारांबाबत अजित पवार गटाची भूमिका ठरणार, जिल्हाध्यक्ष संजय पवार यांची माहिती। अमित शहांनी हेमंत पाटलांना दिलेला शब्द पाळला। हिंगोली लोकसभेवर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकवायचा, संतोष बांगर यांचं विधान। उत्तर मुंबई सुपर स्पेशालिटी रुग्णालय आणि महाविद्यालय उभारणार। उत्तर मुंबई पोट निवडणुकीसाठी आपण बघतोय TV9 मराठीच्या विशेष कार्यक्रमामध्ये भाजप उमेदवार पियुष गोयल यांनी एक वक्तव्य केलेलं आपण बघतोय, ज्याच्यामध्ये उत्तर मुंबई झोपडमुक्ती करणार असं त्यांनी म्हटलं होतं। वसंत मोरेंनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली। आंबेडकरांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगत मोरेंनी वंचितकडून लढण्याचे संकेत दिले। सुनेत्रा पवारांनी पुरंदर तालुक्यातील भाजप कार्यालयाला दिली भेट। भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून सुनेत्रा पवारांचं स्वागत। पुरंदरसह बारामती लोकसभेतील भाजप पदाधिकारी देखील उपस्थित। उदयनराजेंच्या प्रश्नावर शरद पवारांनी उदयनराजेंच्याच स्टाईलनं कॉलर उडवली। उदयनराजेंनी कोणताही संपर्क साधला नाही असं म्हणत पवारांनी कॉलर उडवून दिलं उत्तर। ओबीसी बहुजन पक्षाकडून सांगलीतून प्रकाश शेडगेंना उमेदवारी जाहीर। 9 जागांवर ओबीसी बहुजन पक्षाचे उमेदवार जाहीर, तर ओबीसी बहुजन पक्षाचा कोल्हापुरातून शाहू महाराजांना पाठिंबा। पोलीस भरतीत तृतीयपंथीयांना अतिरिक्त गुण देण्याच्या आदेशाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार। उच्च न्यायालयानं मॅटचे आदेश फटकारलेत। वांद्रे-वरळी सागरी सेतूवरील प्रवास 1 एप्रिलपासून महागणार। MSRDC कडून पथकावरील आता हा वाढीचा निर्णय दरवाढीचा घेण्यात आलाय। भंडारा जिल्ह्यात हवामान खात्याचा पुन्हा पावसाचा इशारा। येलो अलर्टमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं सावट। उद्याही विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता। नंदुरबार जिल्ह्यात ठिकठिकाणी हलक्या सरींचा पाऊस। सकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। नाशिकच्या चांदवड पाठोपाठ आता मालेगावातही अवकाळी पावसाची हजेरी। काढणीला आलेला कांदा भिजण्याची भीती। कांदा पिकासह फळ पिकांना देखील बसणार फटका। जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। पावसामुळे कापसासह गहू आणि हरभऱ्याच्या नुकसानीचा अंदाज। नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी। तालुक्यामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी, तर अवकाळीमुळे नागरिकांची तारांबळ उडाली। नंदुरबारमध्ये अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याची मदत मिळणार। शासनाकडून शेतकऱ्यांसाठी 27 कोटी रुपयांचा परतावा। अमरावतीत अवकाळी पावसाची हजेरी। अनेक भागातील वीज पुरवठा खंडित, पिकांचं नुकसान होण्याची शक्यता। नागपुरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। नंदुरबार जिल्ह्यात केळी उत्पादनात घट। शेतकऱ्यांकडून केळी पीक वाचवण्याचा प्रयत्न। फायबर नायलॉन दोरीच्या सहाय्यानं केळीचं संगोपन केलं जात आहे। सीईटी परीक्षेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल। सीईटी आणि नीट परीक्षा एकाच दिवशी येत असल्यानं सीईटीच्या वेळापत्रकात बदल। सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध।
स्पर्धा परीक्षांच्या तारखा अनिश्चित काळासाठी लांबणीवर. निवडणुकांमुळे यूपीएससी एमपीएससीच्या परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्यात. बुलढाण्यात लोकसभा निवडणुकीच्या धुळ्यात आपण बघतोय पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झालंय. जिल्हाधिकारी कार्यालयात टपाल मतपत्रिका प्रक्रियेबाबत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. धुळे जिल्ह्यात तापमानाचा पारा 41 अंशांवर. वाढत्या तापमानाचा भाजीपाल्यावर परिणाम. भाज्यांच्या दरात घसरण तर लिंबू 150 रुपये किलोवर. धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नकाने तलावाची गाळमुक्तीकडे वाटचाल. जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांच्याकडून कामाची पाहणी. गुड फ्रायडे निमित्त धुळ्यात ख्रिस्ती बांधवांकडून रॅलीचं आयोजन. रॅलीमध्ये येशू ख्रिस्तांचा, रोमन सैनिकांचा देखावा. ख्रिस्ती बांधवांचा रॅलीत मोठ्या संख्येनं सहभाग. बेळगावात पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाण्याची नासाडी. पालिका प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. नंदुरबार जिल्ह्यात भेसळयुक्त दूध विकणाऱ्यांवर कारवाई. अन्न आणि औषध प्रशासनाकडून 523 लिटर दूध नष्ट. नंदुरबार जिल्ह्यात दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई. वाहतूक पोलिसांची ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात मोहीम. नंदुरबारमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दल सज्ज. वखार महामंडळाच्या गोडाऊनमधील ईव्हीएम मशीन आणि परिसराची पाहणी. धाराशिव जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन आंबोसे यांच्याकडून जिल्हास्तरीय विशेष अभ्यास समिती गठीत. 400 पेक्षा जास्त उमेदवारी अर्ज आल्यास काय करावं यासाठी विशेष समिती. पहिल्या टप्प्यात आज 3 पर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ. मतांचं विभाजन टाळण्यासाठी अपक्षांच्या मनधरणीचे प्रयत्न. प्रत्येक मोठ्या पक्षाकडून बंडखोर आणि अपक्षांची मनधरणी. साताराच्या फलटणमध्ये भारतीय निवडणूक आयोगामार्फत मतदारांमध्ये जनजागृती. स्वीप कक्षातर्फे काढलेल्या बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद. गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशन पत्र छाननीत. 12 अर्ज अवैध ठरलेत तर अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर पोलीस अलर्ट मोडवर. जिल्ह्याच्या सीमेवर वाहनांची पोलिसांकडून तपासणी. धाराशिव जिल्ह्यातल्या सेना कोळेगाव प्रकल्प कोरडे ठाक. 14,000 कृषी क्षेत्राला पाणी मिळत नसल्यानं पीक करपू लागले. लासलगाव बाजार समितीत जुन्या लाल कांद्याची आवक संपुष्टात. उन्हाळी कांद्याच्या मागणीत वाढ झाल्यानं सरासरी बाजारभावामध्ये 130 रुपयांची अल्पवाढ. धाराशिव जिल्ह्यातील नुकसानग्रस्त 45,000 शेतकऱ्यांना 41 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या कठोर भूमिकेमुळे विमा कंपन्यांकडून रक्कम जमा. नांदेड जिल्ह्यात सोयाबीनला प्रति क्विंटल केवळ 4 ते 4.5 हजारांचा दर. हमीभावा एवढेही देखील दर मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल. बीड जिल्ह्यातील तलावांवर आता वाढलेल्या झुडपांकडे पाणी टंचाईचा आढावा घेणाऱ्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष. झुडपांमुळे धरणाच्या भिंतीला धोका वाढलाय. बेळगाव जिल्ह्याच्या 40 गावातील डोंगरी तितूर नदीला जलपर्णीचा विळखा. पालिका प्रशासनानं लक्ष घालून जलपर्णीचा बंदोबस्त करावा. पर्यावरण प्रेमींची मागणी. गडचिरोली जिल्ह्यात लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर नक्षलवादी ऍक्टिव्ह. एका पोलीस खबऱ्याची नक्षलवाद्यांकडून हत्या. गडचिरोली पोलीस मुख्यालयाच्या तुकड्यांकडून कोम्बिंग ऑपरेशन सुरू झालंय.